ही रेसिपी करताना मी सर्वात मोठी चूक केली आहे. हॅलो, मी कविता. आंब्याचा सीझन आणि त्यात घरातच आंबे. मग माझं सुपीक डोकं शांत बसेल का? आणि त्यात ओटीचे इतके नारळ झाले होते ना, की म्हटलं काहीतरी करूयाच. आणि आता आंबा आहे, तर चला करूया आंब्याची नारळ बर्फी. तर नारळ बर्फी करायला आपल्याला लागणार आहे आंब्यांचा छान रस काढून मिक्सरला लावलेला खवलेला नारळ, साखर, मिल्कमेड, तूप, ड्रायफ्रुट्स आणि मेन गोष्ट म्हणजे हे करण्याची इच्छा. तर गॅसवर कढई ठेवून त्यात खवलेला नारळ टाकायचा. मी ज्या गॅसवर कढई ठेवली त्याची फ्लेम खूप हाय होती, त्यामुळे दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि त्यात घातलं मिल्कमेड. ते मिक्स केल्यावर घालायची आहे साखर आणि लास्टला मँगो पल्प. थोडं लागलंच आहे कढईला, पण आता करायला घेतलंय तर पूर्ण करणं आहेच. मेन इन्ग्रेडियंट तर मी विसरलेच, ते म्हणजे वेलची पूड. आणि आता हे मिक्स करून घेतलंय, पण जसं हवं तसं काही वाटत नाहीये. तर मी हे काढून घेतलं, गार केलं आणि मिक्सरला लावलं. ही रेसिपी करतानाची माझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे मम्मीला न विचारणं. आता तर माझ्याकडे 2-2 मम्मी आहेत. तरी तर तुम्ही ही चूक करू नका. तर मिक्सरला लावून घेतल्यावर हे मला थोडं बरं वाटत होतं. पण मला वाटतं मी नीट भाजलं पण नाहीये हे. थोडं परत भाजलं. ताटाला तूप लावून घेतलं आणि त्यावर हे मिश्रण काढलं. पसरवलं आणि त्यावर ड्रायफ्रुट्स टाकले. कट्स पाडून घेतले आणि ह्याला वाऱ्यावर ठेवलं. इतकंही वाईट लागत नाहीये. मग मी छान कोकम सरबत प्यायले. ही बर्फी आज वळेल असं तर वाटत नाहीये बघून. मग दुसऱ्या दिवशी बघितलं तर तेव्हाही नव्हती वळली. तर मम्मी बोलली की फ्रीजमध्ये ठेव बाळा. तर बरोबर बर्फी सेट झालेली. आणि आता टेस्ट करायला तर माझा नवरा आहेच. जरा ओव्हर ऍक्टिंगच आहे. तशी वडी छानच झाली आहे आणि प्रोसेस जर नीट केली तर अजूनच छान होईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आंबे आणि आंब्याचे पदार्थ खात राहा आणि बघायला नक्की या कविताची गोष्ट.